आज आपण सर्वात जास्त वेळा पक्ष बदलणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांविषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहत आहात बोलू मराठी। नंबर 1 वर येतात नारायण राणे। नारायण राणेंनी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून केली। त्यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले। काँग्रेसमध्ये जाऊन त्यांच्या हाती काही आले नसल्याने त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष। 2018 मध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा दिला। त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केले। दुसरे नेते आहेत छगन भुजबळ। छगन भुजबळ नारायण राणे यांच्यासारखी छगन भुजबळांनी देखील शिवसेनेतून सुरुवात। बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली। शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण नंतर 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ सुद्धा त्यांच्यासह राष्ट्रवादीत गेले। नंबर 3 वर आहेत सुरेश जैन। सुरेश जैन महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात जास्त वेळा पक्ष बदलणाऱ्या नेत्यांपैकी एक। सुरेश जैन हे काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर ते समाजवादी काँग्रेसतर्फे आमदार झाले। 1990 मध्ये शरदचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले। 1995 मध्ये काँग्रेसतर्फे तर 1999 मध्ये ते शिवसेनेतर्फे आमदार झाले। 2004 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते आमदार झाले। 2009 शिवसेनेतर्फे जळगाव विधानसभेतून आमदार झाले। हे पक्ष बदलल्यानंतर 2024 मध्ये सुरेश जैन यांनी राजकीय संन्यास घेतला। नंबर 4 वर आहेत गणेश नाईक यांनी शिवसेनेतून आमदार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 9 वर्षे शिवसेनेत घालवल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष बदलला। 2019 मध्ये ते भाजपमध्ये गेले। नंबर 5 वर आहेत राहुल नार्वेकर। राहुल नार्वेकरांनी त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून केली। 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश। नंबर 6 वर आहेत रवींद्र धंगेकर। रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षापासून सुरू झाला। त्यानंतर 2006 ते 2017 मध्ये त्यांनी मनसेमध्ये काम। त्यानंतर त्यांनी मनसे सोडून 2017 मध्ये काँग्रेसमध्ये गेले। त्यानंतर 10 मार्च 2025 ला त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। नंबर 7 वर आहेत हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटील 1995, 1999 आणि 2004 मध्ये हर्षवर्धन पाटील अपक्ष आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 10 वर्ष काँग्रेससाठी काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली। त्यानंतर काही काळ भाजपाचे काम केले। त्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला। नंबर 8 वर आहेत उदयनराजे भोसले। उदयनराजे भोसले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर ते सर्वात पहिल्यांदा भाजपाच्या संपर्कात आले। त्यानंतर ते साधारण वर्षभरासाठी काँग्रेसमध्ये होते। त्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये आले, पण मोदी लाटेत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला। 9 वर आहेत राजेंद्र गावित। राजेंद्र गावित त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरू केला। त्यानंतर 2018च्या पालघर पोट निवडणुकीच्या आधी ते भाजपमध्ये सामील झाले। 2019 मध्ये गावित शिवसेनेत सामील झाले। 2022च्या शिवसेनेच्या फुटीनंतर गावित यांनी उद्धव ठाकरेंची बाजू सोडून एकनाथ शिंदेची साथ दिली, पण 2024 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्ष बदलू नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।